हॅलो गुड इव्हिनिंग. तर चला आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी चालू आहे. इथे मी कांदे भाजत ठेवलेले आणि आता मी पोळ्या करते. आणि इकडे हॅलो गाईस, तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे या काकू दादांना भेटायला आलेला आहे आणि त्यांना कसलं तरी पद पण भेटलेलं आहे. त्यासाठी ते पेढे वगैरे घेऊन आलं होता. तर यांचं आईस्क्रीमचं शॉप आहे गावामध्ये. तर इथे आम्ही स्वयंपाकाची तयारी करतो संध्याकाळची. आणि आज आईंचं पारायण संपलं तर इथे हा पंढरपूरचा प्रसाद घेऊन आला होता. तर आज पारायण संपलं आईंचं, गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपतं ते. तर त्यासाठी एक जोडपं जेवण घालायचं असतं, तर त्याचीच आम्ही तयारी करतो आहे स्वयंपाकाची. तर आजची रेसिपी आहे मासवड्या. तर खूप छान रेसिपी आहे, तर तुम्हीही नक्की ट्राय करा. आमच्या आई खानदेशच्या आहे ना, तर खानदेशी रेसिपी तर एक नंबर लागते. तर इथे त्या करत आहे. आणि इथे कांदा खरपूस असा तळून घेतला आहे त्यांनी, मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचा. दोनदा तो फ्राय केला त्यांनी, तुम्ही बघा. तर कांदा एकदा फ्राय केला होता, तर त्याच्यानंतर खोबरं फ्राय केलं जसं तुम्ही बघितलंच. त्यानंतर परत तेल टाकलं, त्याला जिऱ्याची फोडणी देऊन परत कांदा एकदम खरपूस असा फ्राय केला. त्यानंतरनं कांदा झाला तर खोबरं टाकतं आहे आई. खोबऱ्यावर आता तोही मस्त एकदा डबल परतून घेत आहे, एकदम खरपूस असं होण्यासाठी. डबल ते गार होऊन परत खरपूस परत गरम केलं की छान असं खरपूस होतं. तर त्यासाठी आता परत टाकलं आईने खोबरं. तर इथे आई आता टाकत आहे खसखस. तर खसखसनी पण खूप छान टेस्ट येते. तर आमच्या घरात मासवड्या ह्या सगळ्यांना खूप आवडतात, खूप छान लागतात. तर सगळ्यांनाही खूप आवडतात, त्यासाठी आम्ही अधूनमधून बनवत असतो. सगळ्यांना आवडतात त्यामुळे. तर शंभूलासुद्धा आवडायला लागलं, कारण तोसुद्धा खायला लागला आहे. त्याने फर्स्ट टाईम खाल्लं तर त्यालाही खूप आवडलं. तर इथे आता त्यांनी मसाले टाकून घेतले. काळा मसाला, लाल तिखट आणि हळद, हे सगळं. परत कांद्यामध्ये खूप तेल होतं, तर तो कांदा त्याच्यात टाकला, त्यामुळे तेलाची गरज नाही पडली. सो मग
इथे मस्त ताजी ताजी कोथिंबीर टाकली आणि मसाला पण मस्त असा फ्राय झाला आहे, मस्त खरपूस. तर चला आता आपण बनवतो आहे रशी, आणि रशीचं मी सगळं साहित्य तयार करून दिलं आहे ना, आई टाकता येते. तर इथे मासवड्यांसोबत काळी रशी केली जाते, तर तुम्हीही बघा. तर इथे आईने तेल टाकलं आहे, त्याच्यामध्ये मस्त जिरे आणि जिरे टाकून कांदा परतवून घेतील, आणि कांदा नंतर मसाले टाकून नंतर खोबरं टाकायचं. तर अशी भाजी करून बघा तुम्ही, ही खूप छान लागते. तर इथे खोबरं आणि जे आपण मसाले टाकतो भाज्यांसाठी त्यांनी टाकले. तर आता इथे मसालाही रेडी झाला आहे आणि रशी रेडी झाली. तर इथे आपण हे मासवड्यांचं जे हे असतं बेसन पीठ, तर त्याची तयारी करतो आहे. तर त्याच्या तेल टाकलं, तेलामध्ये लाल तिखट, हळद वगैरे, कोथिंबीर वगैरे टाकून घेतली. नंतर भरपूर असं पाणी टाकलं आणि तर आम्ही इथे एक साईडला बेसन पीठ तर चाळून घेतलं आहे. तर ते बेसन पीठ चाळून नंतर त्याची खिशी घ्यायची आहे. तर आई घेत आहे, तुम्ही बघतातच आहे. तर इथे मी मस्त आईने एक पिशवी कट करून दिली ते वड्या थापण्यासाठी. तर इथे मस्त थोडंसं तेल टाकायचं आहे, ते माझ्याकडून शूट करायचं मिस झालं. तर इथे तेल टाकून थोडा वेळ परत वाफून दिलं आणि खूप छान असं पीठ झालं होतं. ते पीठसुद्धा नुसतं पीठ खायलासुद्धा खूप छान लागतं. तर इथे आता आई वड्या करत आहे. खूप गरम गरम असतात, त्याच्यातच करायला लागतात. तर त्यांचे हात पण खूप लाल लाल झाले होते. तरी ते देवाना निवड ठेवला, मस्त दर्शन वगैरे घेतलं, अगरबत्ती लावली, हळदी कुंकू वाहिलं आणि दर्शन झालं. त्यानंतर
त्यानंतर दादांच्याही पाया पडून घेतलं, कारण आज सगळ्या मोठ्या माणसांच्या पाया पडत असतात, तर सगळे आपले गुरु असतात. तर गाईज बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवते कशी खराब केली ह्या शंभूनी. दिसतंय तुम्हाला, पण हे बघा, तर हे बघा, आणि इकडे पण बघा बेडवर त्याचा एवढा नक्षा केला. तरी ते बघताय मस्त अशा मासवड्या तयार झालेल्या आहे. तर बघूनच तोंडाला पाणी येते ना. तर खूप छान अशा झाल्या होत्या, खूप टेस्टी आणि खूप मस्त. तर चला, तर इथे सगळा स्वयंपाक पण झालेला आहे आणि आता बाप्पा ते पण येतील आणि त्यानंतर आम्ही सगळे जेवण करायला बसू. तर हे ना माझे चुलत सासू सासरे आणि त्यांना सांगितलं होतं जेवायला. तर इथे मस्त त्यांना वाढलं आहे आणि ते आई हळदी कुंकू लावत आहे आणि ताटला पैसेही लावायला लागतात. तर इथे गोड काहीतरी पाहिजे, त्यामुळे गुलाबजाम आणले होते बाहेरून. तर मस्त वाढलं त्यांना आणि मी पण हळदी कुंकू लावून घेतलं, पाया पडले आणि मस्त असं जेवण झालं त्यांचंही सगळ्यांचंही. तर चला, कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण ब्लॉगमध्ये.